सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन, ही माहिती दिल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नाही. पाहूया सविस्तर अपडेट. राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून महत्त्वपूर्ण कर्जमाफी योजना राबविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाच्या निर्देशानुसार बँकांमार्फत माहिती संकलनाची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, फार्मर आयडी तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांक ही माहिती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र राज्यातील अनेक कर्जदार शेतकऱ्यांनी अद्याप ही आवश्यक माहिती बँक किंवा संबंधित संस्थेकडे सादर केलेली नसल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांचा डेटा पूर्णपणे संकलित करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या माहितीच्या आधारेच आगामी अर्थसंकल्पात कर्जमाफी योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे माहिती संकलनात कोणताही अडथळा किंवा विलंब झाल्यास संबंधित शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट होणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. प्रशासनाने कर्जदार शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी त्वरित आपल्या विकास सेवा सोसायटी, राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक किंवा ज्या बँकेत कर्ज आहे त्या शाखेशी संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रे, आधार क्रमांक, फार्मर आयडी आणि मोबाईल तपशील वेळेत जमा करून नोंदणी पूर्ण करावी, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.